बाहेर खाताना विचार येतो स्ट्रीट फूड अनहायजेनिक आहे की? चला तर मग करूया होममेड हायजेनिक फ्रँकी. याची चव आहे आहा हा जबरदस्त. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पनीर फ्रँकी रोल आणि बटाटो फ्रँकी रोल. तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे मी घेतलंय थोडंसं गव्हाचं पीठ, म्हणजेच 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा घेतलाय. तर आता याच्यात टाकणार आहे मीठ थोडंसं आणि थोडंसं तेल. मीठ आणि तेल टाकून थोडं थोडं पाणी टाकून आपण चपातीसारखं पीठ मळून घेणार आहे. तर असा डो मी बनवून घेतलाय आणि याला आता 10 ते 15 मिनिट रेस्टसाठी ठेवूया. तर इथे घेतली मी कढई आणि कढईत टाकलंय थोडंसं तेल. तेल थोडंसं गरम झाल्यावर याच्यात टाकणार आहे बारीक चिरलेलं लसूण, बारीक चिरलेला कांदा, कांद्याचा कलर चेंज झाल्यावर याच्यात टाकूया बटाटे मॅश केलेले. बटाटे टाकून झाल्यावर आपण टाकूया मसाले, मीठ. इथे मी सफेद मीठ सुद्धा टाकलं, नॉर्मल मीठ, आणि काळं मीठ सुद्धा टाकलं. तुमच्याकडे असेल तर टाका, नाही तर काही प्रॉब्लेम नाही. टाकली आहे मिरची, हळद, धना जिरा पावडर, थोडासा गरम मसाला आणि 1 चमचा टोमॅटो केचप. त्याच्याने थोडंसं चटपटे होईल ही भाजी. छान असं मिक्स करून घ्या. तर बटाट्याच्या फ्रँकीसाठी हे आपले बॅटर एकदम रेडी आहे. वरतून टाका थोडासा चाट मसाला आणि थोडीशी कोथिंबीर. छान असं फिरवून घ्या सगळं. तर हे आपलं बॅटर रेडी आहे आलू फ्रँकीसाठी. तर आता आपण पनीरच्या फ्रँकीसाठी बघूया काय काय लागणार आपल्याला. तर इथे कढईत टाकते मी थोडंसं तेल. तेल थोडं गरम झालं की टाकते बारीक चिरलेलं लसूण, लगेच टाकते कांदा, छान फिरवून घ्या. कांदा परतून झाला की याच्यात टाका पनीर. पीसेस करून टाकलेत मी. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मॅश करून. आता वरतून टाकते मसाले. आता याच्यात टाकते मसाले, रेड चिली पावडर, मीठ चवीनुसार, हळद, धना जिरा पावडर, थोडासा गरम मसाला आणि 1 चमचा टोमॅटो केचप. आणि ही स्टफिंग फिरवून घ्या. दोन ते 3 मिनिट दमवलं. आता याच्यात टाकूया थोडासा वरतून चाट मसाला आणि थोडीशी कोथिंबीर. फिरवून घ्या. आपले 2 झटपट आणि पटपट स्टफिंग रेडी आहे. आता मी इकडे बनवणार आहे फ्रँकीसाठी चपाती. तर इथे घेतला मी छोटासा चपातीचा गोळा, म्हणजेच जो आपण डो बनवून ठेवलेला त्याचा गोळा. आता लाटणार आहे याची चपाती. ही चपाती जास्तही जाड आणि जास्तही पातळ ठेवायची नाही. तुम्ही बघू शकता. आता मी याला तव्यावर टाकणार आहे.
थोडंसं तेल किंवा बटर लावून हे तव्यावर भाजून घ्यायची आहे चपाती. चपाती भाजतपर्यंत आपण इकडे मसाला रेडी करून घेऊया फ्रँकीचा. मसाला बनवण्यासाठी इकडे घेते थोडंसं मीठ, थोडीशी मिरची, हळद, धना जिरा पावडर आणि थोडासा चाट मसाला. एवढं टाकून सगळं मिक्स करून घेणार आहे. आणि इथे घेतलं थोडंसं विनेगर. आता याच्यात टाकते थोडीशी चिरलेली हिरवी मिरची. तर आपले हे दोन्ही मसाले रेडी आहेत. तर इकडे थोडंसं बटर स्प्रेड केलं आहे आणि ही असं थोडंसं शेकून घेणार आहे. थोडंसं हलकं शेकून घ्यायचं आहे. आता इथे चपातीवर तुम्हाला जर टोमॅटो सॉस स्प्रेड करायचं असेल तर तुम्ही टोमॅटो सॉस स्प्रेड करा. टोमॅटो सॉस स्प्रेड केला मी इकडे. आता हे टाकूया आपण स्टफिंग जे आपण बनवलं होतं. आता याच्यावर टाकूया थोडासा कांदा, थोडीशी कोबी, थोडासा फ्रँकी मसाला आणि हे थोडंसं विनेगर. आणि वरतून टाकते थोडंसं चीज. ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर टाका. आणि हा फ्रँकी रोल आपण असा बंद करून थोडासा शेकून घेणार आहे तव्यावर. थोडा वरखाली असा करून आपण थोडा शेकून घेणार आहे बटर टाकून. असा ब्राऊन होतपर्यंत शेकून घेणार आहे तव्यावर. तर हा आपला असा रोल बनून रेडी झाला आहे. बघू शकता तुम्ही. पोटॅटो रोल झाला. तर आता पनीर फ्रँकी बनवत आहोत. त्याच्यासाठी मी इकडे लावलं आहे सॉस. मी तुम्हाला सांगितलं तुम्ही शेजवान चटणीसुद्धा अप्लाय करू शकता. आता याच्यावरती मी ॲड करणार आहे पनीरवाली स्टफिंग. स्लाइस्ड वाले ऑनियन, स्लाइस्ड वाली कोबी, थोडासा फ्रँकी मसाला आणि थोडंसं विनेगर आणि चिली. आणि आता याला बंद करणार आहे आणि तव्यात ठेवणार आहे. बटर लावून याला सुद्धा शेकून घेऊया. तर हा पनीर रोल रेडी आहे. हा पनीर रोल सुद्धा रेडी आहे. तर तुम्हाला हे दोन्ही फ्रँकी रोल नक्कीच आवडतील आणि आवडले तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.